महाराष्ट्रातली सोनम केतन अगरवालच्या हत्येचा आरोप असलेल्या सिया गोयलला सोशल मीडियावर हे नाव देण्यात आलं होतं। सोनम आणि राजने राजा रघुवंशीची केलेली हत्या आणि सिया आणि चेतनने केतनची केलेली हत्या या दोन्ही हत्यांचा पॅटर्न थोडासा सेमच। आता या प्रकरणात सोनमचा संदर्भ देण्याचं कारण काय, तर पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेले एक कनेक्शन। केतनची हत्या करून त्यातून सुटण्यासाठी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीनं केलेलं प्लॅनिंग फुल प्रूफ होतं। हेच प्लॅनिंग करताना तिने राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा अभ्यास केल्याचंही सियाच्या गुगल हिस्ट्रीवरून समोर आले। त्यामुळे हत्या करून अलगद सुटण्यासाठी सियाने सोनमच्या चुकांचा अभ्यास केल्याच्या चर्चा होत आहेत। तर पोलिसांच्या चौकशीतून सिया आणि चेतनबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सिया आणि चेतनने 4 महिन्यांआधी एका लॉजच्या खोलीत गुपचूप लग्न केल्याचा दावा करण्यात येतोय। दोघांच्याही फोनमधले चॅट्स आणि फोटोजवरून हा दावा केला जातोय। त्यामुळे सिया आणि चेतनच्या या सिक्रेट मॅरेजचा पुरावा पोलीस शोधतायत। सिया आणि चेतनबद्दल कोणते नवीन खुलासे झालेत, सियाने राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा अभ्यास कसा केला, गुगलवरून तिने कोणत्या 4 प्रश्नांची उत्तरं शोधली, सगळे अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पुणे ग्रामीण पोलिसांकडून सिया आणि चेतन विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचं काम सध्या जोमानं सुरू आहे। यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरतोय तो या दोघांच्या मोबाईल मधला डेटा। पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने या दोघांच्याही फोनमधले फोटो, व्हॉट्सअप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल डेटा रिकव्हर केलाय। पोलीस गेल्या 6 ते 7 महिन्यातल्या डिजिटल डेटाची पडताळणी करतायत। यामध्येच पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाल्याचं माध्यमांकडून सांगण्यात येते। चेतन आणि सियाने 4 महिन्यांपूर्वी एका लॉजवर जाऊन गुपचूप लग्न केल्याचा दावा या माहितीच्या आधारे केला जातोय। चेतनने लॉजमध्ये सियाच्या कपाळावर सिंदूर लावत हा प्रतिकात्मक विवाह केला। त्यावेळी हे दोघच उपस्थित होते असं काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय। या दोघांचे व्हॉट्सअप चॅट्स आणि मोबाईलमधून रिकव्हर करण्यात आलेल्या काही फोटोंच्या आधारे सिया आणि चेतनच्या या गुप्त विवाहाचा दावा केला जातोय। मुख्य म्हणजे फेब्रुवारी महिन्यात हे सिक्रेट मॅरेज झाल्याचा संशय आहे। आता सिया आणि केतन अगरवालचा साखरपुडा 19 फेब्रुवारीला झाला होता। त्यामुळे हे लग्न साखरपुड्याच्या आधी झालं की नंतर याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितलं, सध्या तरी आमच्याकडे चेतन सियाचं लग्न झाल्याच्या दाव्याला अधिकृत दुजोरा देणारा कोणताही पुरावा नाही। विवाह प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही ठोस दस्तावेज आमच्याकडे नाहीत। त्यामुळे हा दावा किती खरा याबद्दल आत्ताच सांगता येणार नाही। त्याबद्दल तपास सुरू आहे। या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस संबंधित कागदपत्र, विवाहाचं ठिकाण, साक्षीदार आणि अन्य पुरावे गोळा करत आहेत। आता सिया आणि केतन साखरपुड्यानंतर फिरायला जात असले तरी सिया केतन सोबतची लांबची ट्रिप टाळत होती हे याआधीच स्पष्ट झाले। 6 जूनला केतन सोबत प्री वेडिंग शूटसाठी बालीला जायचं नव्हतं म्हणून सियाने केतनचा पासपोर्ट फाडून फ्लश केला होता। तर तिच्या वाढदिवसासाठी केतनने प्लॅन केलेली महाबळेश्वरची ट्रिप सुद्धा सियाने टाळली। लॉंग ट्रिपला गेलो तर आपल्याला केतन सोबत एकाच खोलीत राहायला लागेल, यासाठीच सियाने दोन्ही ट्रिप्स कॅन्सल केल्या का असा प्रश्न आता निर्माण होतोय। सिया आणि चेतनच्या गुप्त लग्नाचा दावा खरा आहे का? जर फेब्रुवारी महिन्यातच त्यांनी हे लग्न केलं असेल तर याबद्दल तिच्या घरच्यांना काहीच माहिती नव्हती का? या सगळ्या गोष्टींचा खुलासा तपासात होणार आहे। आता सियाच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या गुगल हिस्ट्रीवरून सुद्धा धक्कादायक माहिती समोर येते। केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी सियाने अनेक गुन्हेगारी प्रकरणांची माहिती घेतली होती। हत्या कशी करायची, पकडले गेलो तर काय करायचं, पुरावे सापडू नयेत यासाठी काय करायचं, याचा सखोल अभ्यास तिने केला होता। यासाठी सियाने गुगलवरची माहिती, वेब सिरीज आणि काही पॉडकास्ट सुद्धा पाहिले होते अशी माहिती माध्यमांकडून देण्यात येते। देशातल्या विविध राज्यांमध्ये घडलेल्या खुनांच्या घटनांचा अभ्यास करून कोणत्या पद्धतीनं गुन्हा केला तर संशय कमी येईल याबाबतही सिया आणि चेतनने माहिती गोळा केल्याचं तपासातून समोर आले। हत्येसाठी चाकू किंवा इतर शस्त्र वापरलं तर पुरावे मागे राहतील आणि आपण सहज पोलिसांच्या तावडीत सापडू अशी भीती या दोघांना होती। त्यामुळेच त्यांनी केतनला दरीत ढकलून नेण्याचा प्लॅन केल्याचा निष्कर्ष आता काढला जातोय। सियाच्या मोबाईल मधल्या ब्राउझिंग हिस्ट्रीवरून सियाने गुगलवर 4 प्रश्नांची उत्तरं सर्च केल्याची माहिती देण्यात येते। महिला गुन्हेगारांना पोलीस कोठडीत मारलं जातं का? हत्येच्या गुन्ह्यात पोलीस कशा प्रकारे चौकशी करतात? सोनम रघुवंशीला पोलिसांनी पकडल्यानंतर तिला चौकशीत कोणते प्रश्न विचारले होते? सोनम रघुवंशीला उच्च न्यायालयात जामीन कसा मिळाला? असे प्रश्न सियाने गुगलवर सर्च केले होते। यातून केतनची हत्या केल्यानंतर जर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचलेच तर पोलिसांना उत्तरं कशी द्यायची,
कायदेशीरदृष्ट्या स्वतःच्या बचावासाठी काय बोलायचं याची सगळी तयारी सियाने आधीच केली असल्याचं आता बोललं जात आहे. आपला पती राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला आता जामीन मिळालाय, पण त्याआधी तिला वर्षभर जेलमध्ये राहावं लागलं. पण सियाने तिला जामीन कसा मिळाला याची माहिती आधीच मिळवल्यामुळे हत्येपासून ते सुटण्यापर्यंतचं सगळं प्लॅनिंग गुगलवर सर्च करून केल्याचंच दिसून येतंय. सिया आणि चेतनच्या चौकशीबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मेला लोहगडावरून ढकलून केतनला संपवायचं हे सियाने ठरवलं होतं. त्यासाठी लोहगडावरच्या काही धोकादायक पॉइंटचे फोटो सुद्धा तिने चेतनला पाठवले होते. 4 जूनला घरच्यांनी नकार दिल्यामुळे केतन सियासोबत लोहगडावर आला नाही. तेव्हा सियाने मोठं आकांडतांडव केलं आणि 14 जूनला हट्टाने ती केतनला लोहगडावर घेऊन गेली. याच दिवशी सियाला केतनला संपवायचं होतं, पण त्याला ढकलायची सियाची हिंमत झाली नाही. ती घाबरल्यामुळे 14 जूनचं प्लॅनिंग फसलं. पण त्यानंतर माझी एकटीची डेअरिंग होत नाही, तू सुद्धा माझ्यासोबत चल, आपण दोघं मिळून त्याला लोहगडावरून ढकलू, असं सियाने चेतन चौधरीला सांगितल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. म्हणूनच 18 जूनला चेतन सुद्धा लोहगडावर आला आणि या दोघांनी मिळून केतन अग्रवालची हत्या यशस्वी प्लॅनिंग करून केल्याचं आता म्हणलं जात आहे. पण केतनच्या हत्येसाठी सियाने राजा रघुवंशी केसचा केलेला अभ्यास, सुटण्यासाठी केलेलं सर्चिंग आणि चेतन सियाने 4 महिन्यांपूर्वी गुप्तपणे लग्न केल्याचा दावा, या सगळ्यामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता कोणते नवीन खुलासे होणार, सिया आणि चेतनला जामीन मिळणार की पोलीस त्यांच्या विरोधात सबळ पुरावे कोर्टासमोर सादर करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल, यात आलेल्या अपडेट्सबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.